नमस्कार, रायटिंग फॉरएव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपण जाणून घेणार आहोत महिला दिनासाठी अतिशय सुंदर भाषण। जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी, त्या विश्वशक्तीचे नाव आहे नारी। सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज 8 मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करत आहोत। 1908 मध्ये या दिवशी न्यूयॉर्कमध्ये कपड्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या महिलांनी काम जास्त व मजुरी कमी यामुळे सामूहिक लढा पुकारला। स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःचा अधिकार मागण्यासाठी केलेला हा संघर्ष जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो। 8 मार्च हा दिवस सर्व महिलांच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे। आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे। शेतमजूर ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, तसेच शिक्षिका, डॉक्टर, पोलीस, कलेक्टर, तलाठी, ग्रामसेवक, खेळाडू, पायलट अशा सर्व क्षेत्रात महिलांनी मोलाची कामगिरी केली आहे। सलाम त्या नारी शक्तीला। राजमाता जिजाऊंमुळे छत्रपती शिवराय घडले। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची दारे खुली झाली। भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पोलीस अधिकारी किरण बेदी, गायिका लता मंगेशकर, धावपटू पी.टी. उषा इत्यादी महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले। स्त्री ही अगाध शक्तीचे रूप आहे। ती कोणाची तरी बहीण, आई, मुलगी किंवा पत्नी आहे। आपण तिचा आदर करूया, तिला प्रोत्साहन देऊया, स्त्री पुरुष समानतेला महत्त्व देऊया। स्त्री सन्मानाची खरी सुरुवात घरापासून करूया। शेवटी मी इतकेच म्हणेन की थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा, थेंबामधून येथे सामर्थ्याचा सागर व्हावा। विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा जागर व्हावा। जय हिंद, जय भारत। अशाच प्रकारच्या नवनवीन भाषणांसाठी आमच्या रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।